मॉर्निंग गाईज, वेलकम बॅक टू द न्यू ब्लॉग। तर आम्ही दोघं तुम्हाला आता रेडी झालेला दिसतच असू। तो ब्लॉग आहे बाहेरचाच। तर आज एक एक्सप्लोअर करायची नवीन जागा, त्यासाठी आम्ही दोघं निघालोय। सकाळचे वाजलेत 7:30 आणि आमची बाईक राईड आहे। तर ऑलमोस्ट 2 आवर्स ना सुनील, 2 तासाची बाईक राईड आहे आमची। तर आता बघू कसं होतं आमचा प्रवास आणि कुठे चाललोय ती जागा मी तुम्हाला आता नाही सांगणार। ऑन द वेज सांगेल की नक्की कुठे चाललोय आणि तिथे जाऊन पण बोर्ड साईन दिसेलच कुठे आलोय आणि फेमस वेल नोन जागा आहे ती चांगली। तर बघूया, आज एक दिवस स्टे पण आहे आमचा तिथे। तर आपल्याला खूप मजा आणि मस्ती करायची, ते व्लॉग मध्ये घ्यायचं आहे। तर चला निघूया लवकर। हे बघा, व्हिडिओग्राफी चालू आहे। आकांक्षा, ही गोष्ट आठवण आहे तुला? आपण इकडे का थांबलेलो मागच्या वेळी, माहितीये तुला काय झालेलं? मागच्या वेळी पण असंच गाडीने येत होतं फिशरमॅनला आणि मला चटका बसलेला पायाला, त्या याचा चटका बसलेला पायाला। तर म्हणून मी त्यावेळी थांबलेलं, स्टॉप घेतलेला। आठवलं ना? प्रॉपर एकदम इकडेच थांबलेलो। इथे बघ ना किती ग्रीन ग्रीन वाटतं, नारळाची झाडं वगैरे तिकडे ना। आणि तिथे अजून पण फॉग आहे एवढा। तर गाईज, आम्ही आता आलेलो आहोत केळवा बीचला। तर इथे तुम्हाला 10 रुपये शुल्क भरून, म्हणजे 5-5 रुपये दोघांचे आहे एंट्रन्स केळवाचं। आणि आम्ही फिशरमॅनला जायच्या आधी, म्हणजे आम्ही फिशरमॅनला आलेलो आहोत आधी सुद्धा। तर आम्ही आता परत एक प्लॅन बनवला नेक्स्ट टाइमचा की जाऊया म्हणून। सुनीत बघितलं, पूर्ण हेल्मेट, रेनकोट वाचलं। पाऊस होता आज खतरनाक, पालघर म्हणजे पाऊस। बीच आहेत ना इकडे म्हणून ते। केळवा बीचला पाऊस पण झालेला जास्त आणि आम्ही लास्ट टाइम आलेलो तर इथपर्यंत पाणी नव्हतं। पाणी बघा आता किती जास्त जवळ आहे। Under the boughs where the shadows play, the wind hums songs at the break of day, whispering pines, secrets untold, carrying tales only the forest holds. Moonlight spills through the velvet dark. तर हा होता केळवा बीचचा व्ह्यू आणि पावसामुळे तुम्ही बघू शकता का बीच पूर्ण शांतता आहे ऑलमोस्ट। की लोक आहेत तसे, असं नाही की शांतता, लोक आहेत तिकडे आहेत बाजूला आणि सगळे वेव्स पाण्याचे बघू शकता, एकदम कुठपर्यंत पाणी आलंय। आम्ही पहिल्यांदा पावसाळ्यात बीचवर आलोय ना सगळे। माहितीये का, मी रनिंग रेस मध्ये एवढा भारी होता ना स्कूल मध्ये की मी दरवेळी जिंकायचो आणि आता पण जिंकलो। बायको आणि मी आलोय बीच वरती। लोक कमी आहेत पण आनंद खूप होतोय। का असे मुवमेंट आम्ही एकत्र आता हे करतोय, म्हणजे सोबत आहे तर बरं वाटतं खूप। एवढं चांगलं आहे ना केळवा बीच।
फर्स्ट टाइम आलेलं बट एवढं नाही भेटलेलं, यावर्षी थोडं जास्त सेलिब्रेट. शांतता केळवा बीचला तेवढीच. चला आता. अरुण कसं वाटलं तुला, बरं वाटलं काय? खूपच झालं. तो गाईज आम्ही आता निघालोय आणि सुनीतचं बघू शकता एकदा व्हिडिओ वर. सो आता सुनीतनी ड्रेसिंग केलेली पूर्ण, पावसामुळे थोडं रेनकोट मध्ये होता पण ठीक आहे, आता चांगला दिसतोय. आणि आता आम्ही केळवावरनं निघालोय कारण की आम्हाला चेक इन करायचंय. तर चला जाऊया पुढे पुढे. आता आपण आलो इथे जे केळवा बीचला लागूनच आहे, अशी झाडं एकदम व्हिडिओसाठी वगैरे चांगली प्लेस आहे, आपण काढू शकतो ऑलमोस्ट. आम्ही इथे लास्ट टाइम व्हिडिओज काढलेल्या, माझ्या इंस्टाग्राम पेजला असतीलच त्या आधीच्या व्हिडिओज. परत आम्ही इथे आलेलो आहोत. छान आहे, लोक इथे प्री वेडिंग शूटला वगैरे पण येतात. हा आहे एंट्रन्स आणि आम्ही आलो आमच्या डेस्टिनेशनला, फिशरमॅन विलेज रिसॉर्ट. सो हे आहे आजूबाजूचं परिसर, रस्त्याला लागूनच आहे त्याच्यामुळे जास्त डिफिकल्टी नाही आहे. पण तुम्ही बाय स्वतःच्या व्हेकलला येणार असाल तर तुम्हाला इझी पडेल. जसं की आम्ही केळवा वगैरे करू शकलो कारण की म्हणजे ऑन मॅप आम्ही मॅपनेच सगळं केलं, गुगल मॅप लावूनच आम्ही गेलेलो. तर मी तिथे तशी ज्याप्रमाणे आली म्हणजे 20 मिनिट्स केळवा बीच दाखवतात, पण त्याची स्वतःची पर्सनल व्हेकल असेल ना त्यांना इझी पडतं. तर हे जसं की हायवे म्हणजे हा रोड टचलाच आहे आणि हा आहे रिसॉर्ट. तर चला आता आपण आतमध्ये जाऊन बघूया रिसॉर्टच्या. एंट्रन्स तर खूप छानच आहे त्यांचं. चला आता. तर बाईक पार्क करून आलेलं आहे आणि आता आम्ही रिसेप्शनमध्ये चाललो आहे, आम्हाला बुकिंग डिटेल्स त्यांना द्यायचं म्हणून. तर चला. बर्ड्स आहेत, आम्ही त्याला चेकिंग करता काही त्यांचं कार्ड आहे फिशरमॅनचं. आणि आम्ही आता चेक इन करून आधार कार्ड सबमिट करून सगळं निघायचं. रूम अलॉट झाला आहे, आम्ही चाललो आमच्या रूमवरती. फक्त पाण्याची बॉटल घेऊन व्हिडिओ वेळ एकदम सुंदर टाकायच्या नंतर ह्या फिशसोबत फोटो काढणार. आमचं नाव पण हेच आहे, पापलेट फोटो. पापलेट मीन्स पापलेट. तर आम्ही हा पापलेट कॉटर बुक केलेला. म्हणजे इथे भरपूर असे फिशेसच्या नावाने स्टेज आहेत, सॅल्मॉन स्टे, बोंबिल स्टे, पापलेट स्टे. तर आम्ही जेव्हा फर्स्ट टाइम राहायला आलेलो तेव्हा सॅल्मॉन स्टे घेतलेला एक, तिथे दाखवायचं सॅल्मॉन स्टे कसा आहे. आम्ही यावेळेस दुसरं ट्राय करून बघितलं पापलेट स्टे कसा आहे. तर सोबर क्यूट आहे, एक रूम भेटतं तुम्हाला, त्याच्यामध्ये काय फॅसिलिटीज येतं, एक फोन आहे, AC रूम आहे चांगला, बेड आहे विथ टॉवेल्स अँड ब्लँकेट सगळं. म्हणजे एक स्पेस आम्हाला चेंज वगैरे करायला बाकी तर काय नाही. TV सुद्धा आहे आणि ह्याच्यामध्ये हे अटॅच विथ लेक व्ह्यू आहे. हा इथं घाबरलेलो पहिला, मी बोललो काय बुक केलंय मी, चायला उगत फुकट अंकांच्या बोलायची काहीतरी. काय बोलते, लेक व्ह्यूचा रूम मिळाला आहे आम्हाला. पापलेट जो पाहिजे होता तोच भेटलाय काय? हा म्हणजे चांगला आहे, तसा आवडलं मला पण. तर आम्ही आमचं असं म्हणजे रूममध्ये सगळं चेंज वगैरे करून व्यवस्थित जरा रिलॅक्स झालो थोडेसे. आणि आम्ही आमच्या टायमिंगवर आल्यामुळे आता मला भूक पण लागलेली आहे. आम्ही नाश्ता सकाळी घरातनच केलेला, उपमा मम्मीने केलेला. तो मम्मीने छान केलेला उपमा. हा मस्त झालेला उपमा. तर आम्ही तोच नाश्ता केलेला सकाळी आणि आता आम्ही इकडे आलो दुपारच्या टायमिंगला. तर इकडे ह्या पॅकेजमध्ये फूड इन्क्लुडेड नसतं, तुमचे स्टेचेच पैसे तुम्ही फक्त देता रूमचे. आणि बाकी फूडला इथे त्यांचं स्वतःचं किचन आहे, म्हणजे स्वतःचं हॉटेल आहे. तर तिथे तुम्हाला लंचला जायचं आहे, डिनर करायचं ते करू शकता. तर जसं की आम्ही पण आता लंच करणार आहोत. ऑलमोस्ट आम्ही झालं आमचं सगळं रिलॅक्स वगैरे. रिसॉर्ट तसं खाली आहे, चांगलं आहे, जास्त लोक नाही आहेत. तर चला आता आम्ही काय खातो ते बघूया. चला काही. तर आमच्याच रूमच्या लाईनीत हे अटॅच आहे त्यांचं किचन. इकडे झोका आहे, हे लेक व्ह्यू आहे, तुम्हाला लंच आणि डिनर लेक व्ह्यूमध्ये भेटतो. वरती पण आहे एक फ्लोअरला त्यांचं. तर आता इथे खालीच आम्ही बसू कारण की काही गर्दी तर नाही आहे जास्त. मस्त लेक व्ह्यूची मजा घेत आम्ही लंच करू आमचं.
आणि हा आहे डायनिंग एरिया त्यांचा. चला मस्त. तर जसं की आम्हाला भूक लागलेली म्हणून आम्ही मसाला चीज पापड ऑर्डर केलेला आहे हा. आणि इथे आल्यापासून तो आमचा फेवरेट झाला. आम्ही कुठे पण गेलो का चीज मसाला पापड विचारतो. मुंबईला पण आम्ही आज शोधत असतो. इथे फर्स्ट टाइम फिशरमॅन मध्येच खाल्लेला आम्ही तो. आणि आता खूप भूक लागलेली आहे तर आमचा एक एक मेन्यू येत राहणार आहे. तर आपण आता हे स्टार्ट करूया. सुनीत वाटच बघतोय कधी फोन ठेवती आणि मी खातोय. चला. इथे टेम्पटिंग चिकन क्रिस्पी आलेला आहे. एकदम भूक लागली आम्हाला तर असं वाणी सोडले चिकन क्रिस्पीवरती आता अटॅक. आम्ही दुपारचं जेवण खूप नॉर्मल ठेवलं का जास्त नव्हतं खायचं आम्हाला. आणि म्हटलं चला एक चिकन क्रिस्पी आणि आता सूप आम्ही थोडा विचार करतो सूप मागवायचा. म्हणजे लाईटच जेवढं ना रात्री जे काय थोडं डिनर हार्ड करू आम्ही. पण आता सूप आणि चिकन क्रिस्पीवरती ताव मारूया. चला. कारण की माझा आवाज तर बघू शकता सर्दीमुळे थोडंसं असं सुनीला वाटलं की गरम सूप प्यायलीच तर बरं वाटेल म्हणून मग गरम सूप. आणि आमचं लास्ट टाइम म्हणजे आमचा लंच झालेला इथे आणि आम्ही सूप पिऊन झाल्यानंतर जरा वेळ आराम करणार आहोत आणि मग पुढचं काय ते प्लॅन करू. चला गरम सूप पिऊया. तर आता सुनीत निघालाय स्विमिंग पूलमध्ये. हे झाले सकाळी इकडे आपण बघितलेलं की इथे क्यूट आहेत ते पॅरेट्स आहेत कलरफुल आणि हेन्स पण आहेत. हेन्सला मराठीत काय बोलतात? कोंबड्या. आणि मी तुम्हाला जसं दाखवत होती की इथे राहायला वेगवेगळे हाऊसेस आहेत. तर हे आहे कॅटला हाऊस. इथे राहण्याची सोय आहे. हे पण लेक व्ह्यू आहे. बाहेरनं असं येतं तुम्हाला. आणि म्हणजे लाईनीत 4 आहेत ते कॅटला हाऊस. तर बघू शकता समोर असं लॉन टाईप केलं त्यांनी ग्रीनरी. आणि हा लेक व्ह्यू आहे. तर लेक व्ह्यूला अटॅचडच हे आहेत कॅटला हाऊसेस. स्टेसाठी वेगवेगळी सोय आहे इथे. तर हे आहे मिड लेक कॅफे. इथे असं कॅफे नाही आहे बट हे एक व्ह्यू पॉइंट आहे चांगला या रिसॉर्टचा मेन. की असं ब्रिज आहे इथे ह्या साईडनी. ते जे हाऊसेस असतात ते. आणि आम्ही राहतो ते तिकडे तिथे राहतोय. तर इथे पण रात्रीची लाइटिंग्स होतं तर चांगलं होतं एकदम माहोल. इथे बोटिंग होते. आता माहिती नाही बोटिंग किती वाजता आहे. बंद दाखवत आहेत बट बघूया. हे आहे मिल्क वे कॅफे. रात्रीचे लाइटिंग्स वगैरे आहेत. बसायला तुम्ही इथे फॅमिली फ्रेंड सोबत असा लेकचा व्ह्यू पूर्ण घेऊन मजा करू शकता. आणि रात्री इथे हे लॅम्प्स वगैरे लावलेले असतात लँटन्स. तर आणखीन व्ह्यू छान येतो फोटोसाठी वगैरे. पाणीच पाणी. इथे प्लेग्राऊंड पण एरिया आहे छोट्या मुलांसाठी. आणि मी जे तुम्हाला बोलत होती सॅल्मॉन स्टे ते तिथे आहे. आम्ही इथे राहिलेलो लास्ट टाइम. म्हणजे एक एक कॉटेज असं. हे आहे सॅल्मॉन स्टे. आणि इथे आहे पूल एरिया. ऑलमोस्ट लोक करतायत एन्जॉय पूलमध्ये. पूल टाईम काही डिफरंट नाही आहे. फक्त जस्ट एक रूम असं रो हाऊस सारखं हे आहेत सॅल्मॉन स्टे. लाईनीत समोर गार्डन आहे. पूलचा व्ह्यू येतो. तर आपण जिथे राहतोय ते पापलेट आणि हे सॅल्मॉन. आणि दिस इज समथिंग संध्याकाळची लाईट्स लावल्यावर वगैरे इथे मस्त आहे वॉकसाठी वगैरे. पावसासाठी त्यांनी लावून घेतलं वाटतं. लास्ट टाइम आम्ही होतो तेव्हा नव्हतं हे. चला बघूया रात्रीचा व्ह्यू पण दाखवे. तर आता हा येऊन बसलाय माझा नवरा इथे. स्विमिंग पूलमध्ये जायचं आहे त्याला.
आणि इकडे बघू शकता की किती मोठं स्विमिंग पूल आहे. म्हणजे इथे असं छोट्या मुलांना हे केलंय, मध्ये ते गॅप बनवलं आहे आणि तिकडे मोठ्या माणसांसाठी असं खूप मोठा ह्यूज स्विमिंग पूल आहे. तो वाटत पण नाही असे 2-3 फॅमिलीज एकत्र आले तरी. आणि तुम्ही बघू शकता इथे दुसरे लोक पण आहेत तरी खूप स्पेशियस आहे. तर इथलं हे एक चांगलं आहे की स्विमिंग पूल खूप मोठा असल्यामुळे मज्जा पण करता येते. वाट बघते कधी सुनील उड्या मारतोय पूलमध्ये. जातो सुनील. झोप येते रे मला काय म्हणतो. आता जाऊया कॉफी प्यायला. हे मोठी मच्छी. इथे एक मोठा टँक पण आहे फिश. वेगळाच आहे की नाही मासा. मला आवडतं वेगवेगळ्या प्रकारचे मासे. काय करतं त्याचे डोळे आणि डोकं हे स्किन सारखंच त्याचं बॉडी स्ट्रक्चर आहे. त्याचा फ्रेंड पण येते तसेच दोघं जण. बघितलं हलती पण आहे बघ मासा. हा वेगळाच आहे. हा अंधारात दिसत पण नाहीये पण हे दोघं फ्रेंड्स दिसतात क्यूट. काय माहिती बाबू तुला काहीतरी विचारतोय. डेंजरच दिसतात ना पण दोघं पण माझ्याकडे बघतात वाटतं मोबाईल. चला एवढ्या मोठ्या फिश टँकमध्ये हेच आहेत आणि हे एक आहेत. आता हे पळतील यांच्याकडे कॅमेरा नेला तर हे पळतात. सो आम्ही आता जरा चेंज वगैरे करून आलेलो आहेत. आम्ही आमचा लुक नाही दाखवला तुम्हाला, आम्ही दाखवू. आणि चेंज करून आल्यावरती असंच भटकत आम्ही आलो इथे कॅरम खेळायला. आम्हाला काहीतरी खेळायचं होतं तर कॅरम घेतलेलं आणि अशा वेळेस आमच्याकडनं जा. असेच आमचे फोटोज वगैरे सगळे क्लिक करून झालं आहे. आणि इथे जसं की पूलचा नाईट व्ह्यू पण झाला आहे. ऑन लाईट्स वगैरे ऑन केले. अजून नाही झालंय का प्रॉपर. थोडं होतं म्हणजे कारण की अजून पूर्ण अंधार नाही झालाय म्हणून त्यांनी काही लाईट्स लावल्या नाही आहेत पण लावतील. व्ह्यू छान होता आणि आज आमचा डे पूर्ण रिलॅक्स गेलाय. आम्ही म्हणजे असं काहीच टाइम पण लवकर जात नाही असं वाटत नाहीये. शांतता वाटते एकदम. Shadows play, the wind hums songs at the break of day, whispering pines, secrets untold, carrying tales only the forest holds. Moonlight spills the velvet dark, patterns leaving its mark. The roots stretch deep, the earth's gentle sigh, a lullaby sung to the open sky. तर हा आहे पूलचा नाईट व्ह्यू आणि हे सॅल्मन स्टेचं एकदम शांतता दिसत असेल तुम्हाला. इथे ना असं मध्ये वॉक करून व्हिडिओ काढायसाठी पण आहे. छान येतात इथे फोटोज आणि व्हिडिओज. कसा वाटतो एकदम नाईट लुक. तर आता वाजलेत 9 आणि जसं आम्ही ठरवल्याप्रमाणे 9 वाजता जेवायला आलोय. आणि इकडे वरती डायनिंग एरिया आहे मी बोललेली. इथे खाली ना ऑलरेडी ती बर्थडे पार्टी त्यांची फॅमिली आहे ते लोक डिनर करतात. आम्हाला पण जायचं आहे आता जेवायला पण आम्ही वेट करतोय. थोडी शांतता हवी आम्हाला म्हणून. सुनीत आणि मी आता मस्त जेवणार आहे. काय गरम गरम ऑर्डर करणार आहे त्याच्यावरती बघूया. सुनीत काय खाणार आहेस? सगळं काही
आता आमचं नॉनव्हेजवर ताव आहे आज. नॉनव्हेज लास्ट आमचा 1 मंथ श्रावण आहे परत. मग 1 मंथ आम्ही कोणच नाही खाणार. मी तर गणपती पण होऊन देणार त्याच्यानंतर खाणार. चला इकडे जायचं आपल्याला जेवायला. इथे हे रिसेप्शन एरिया पूर्ण लाइटिंग्सने. तर आम्ही डिनरला आलेलो आणि खूप भूक लागली आहे. तर आम्हाला आता डिनर स्टार्ट करायचं आहे. आम्ही सकाळचंच ऑर्डर केलं आहे, म्हणजे आमचं चीज मसाला पापड जे फेवरेट आहे ते. आणि जेवण वेगळं मेन कोर्स ऑर्डर केलं आहे, तो आल्यावर मी नक्की शेअर करेल. तोपर्यंत आता हे स्टार्ट करूया विथ द स्टार्टर्स. अँड हे आमच्यामध्ये कॉमन असतं चिकन क्रिस्पी माझ्यामुळे, बिकॉज मला जसं बोनलेस खायला आवडतं. मला लॉलीपॉप वगैरे नाही आवडत. पण मग सुनीत माझ्यासोबत असल्यावरती कधीच त्याला असं लॉलीपॉप वगैरे खाता नाही येत. बोनलेस चिकन म्हणजे एकच येतं, चिकन क्रिस्पी. तर स्टार्ट करूया. सो आमचं आता जेवण झालेलं आहे आणि खूप हेवी झालं आम्हाला जेवण. त्याच्यामुळे आम्ही आता जरा राऊंड मारतोय. असंच थोडंसं झोपायच्या आधी लगेच झोपायला जायची इच्छा पण नाही होत आहे. एसीचं नाही, एवढं थंड आहे तरी. थंड प्लस एसी आहे. पहिलंच थंड एवढं, त्याच्यात एसी चालू केली तर मग बोलतात ना फक्त चादर अंगावर घ्यायची वाट आहे. आम्ही आता जरा फिरतोय इथे, वॉकिंग चालू आहे. ऑमलेट प्लस आईस्क्रीम एकत्र. चुप रे, काही कॉम्बिनेशन दे. आता आम्ही चालतोय. ह्याला बोली तिकडे जाऊया राऊंड मारायला, पण हा इथे पाऊस पडला तर मग कसं यायचं आपण तिकडनं पळत थोडस नाईट वॉक. सायलेन्स आहे खूप. पहिला स्वतः मला बोलली की राऊंड मारी आणि तिकडे जाऊन बसली त्या झोक्यावरती, उठत नव्हती. एका जागेवर तो पांडा कसा बसतो तशी बसत होती. आणि मग जसं उचललं तर आवडतं मला झोका. इज माय फेवरेट थिंग. ओ माय गॉड. सायलेन्स आणि शांतता. झोक्यावर झुलत राहायचं. मी नाही झोका अंगावर